नमस्कार. आज आपण पाहणार आहोत ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम 2021 मधली जी क्वेश्चन पेपर आहे त्याच्यामधले सायन्सचे क्वेश्चन आपण पाहतोय. आन्सर की पाहतोय आपण सायन्सची. ऑल इंडिया सैनिक स्कूल या 8वी साठी सायन्सचे जे प्रश्न असतात 25 प्रश्न होते सायन्सचे. आता त्याचे आन्सर की आपण पाहतोय. त्यामध्ये पहिला प्रश्न आपण पाहतोय, द लार्वा ऑफ फ्रॉग चेंजेस इट्स फॉर्म बाय द सडन अँड ड्रास्टिक प्रोसेस कॉल. मध्ये 76 नंबरचा आपण जो प्रश्न पाहतोय की जो फ्रॉगचं जे लार्वा असतात, लहान पिल्लू असतं, ते सडन ड्रास्टिक चेंज होतं फ्रॉगमध्ये. तर फ्रॉग आणि बटरफ्लाय हे असे आहेत की त्यांचं जे लहानपणाची स्टेज असते, लहानपणातली ती मोठ्यापणातली स्टेज अडल्ट स्टेजपेक्षा वेगळी असते, म्हणून त्यांची जी प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो मेटामॉर्फोसिस. सो याचं जे आन्सर आहे ते आहे मेटामॉर्फोसिस. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे 77, क्लोनिंग इज सिमिलर टू विच ऑफ द फॉलोविंग मोड ऑफ रिप्रॅक्शन. तर क्लोनिंग म्हणजे काय की एका ॲनिमलपासून सेम असा दिसणारा दुसरा ॲनिमल बनवले, सेम असा एकाच ॲनिमलपासून. मग सेम आहे असं असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जे अमिबा वगैरे असतात, अमिबा पॅरामेशियम की जे जीवाणू असतात की एकाच ॲनिमलपासून त्याचे अनेक कॉपी तयार होतात. म्हणून क्लोनिंग जे आहे हे सेम आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनसारखं. आणि क्लोनिंगमध्ये सगळ्यांना माहिती आहे, क्लोनिंग जे आहे डॉली मेंढी ही जगातली सगळ्यात पहिली मेंढी की जी क्लोनिंग करून तयार करण्यात आली होती. त्यानंतर आपण पाहतोय प्रश्न क्रमांक 78, विच ऑफ द फॉलोविंग करेक्टली रिप्रेझेंट द व्हॅल्यू फॉर द नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे म्हणजे समुद्र समान पातळीला जी ॲटमॉस्फेरिक प्रेशर असते ते आहे 76 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. 76 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी हे आहे नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 79, द लाऊडनेस ऑफ द साऊंड इज प्रोपोर्शनल टू द. लाऊडनेस, आवाजाचा जो लाऊडनेस असतो तो प्रोपोर्शनल असतो स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड. आन्सर आहे स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूडला हा प्रोपोर्शनल आहे लाऊडनेस ऑफ द साऊंड. त्यानंतर प्रश्न क्रमांक 80, तर हा जो प्रश्न आहे तर खूप छान प्रश्न आहे. अ मॅन स्टँड्स 10 मीटर इन फ्रंट ऑफ द लार्ज प्लेन मिरर, हाऊ फार मस्ट ही वॉक बिफोर ही इज 5 मीटर अवे फ्रॉम हिज इमेज. तर एक माणूस जो आहे तो प्लेन मिररच्या समोर 10 मीटर अंतरावरती उभा आहे. तर त्या माणसाला त्याच्या इमेजपासून, समजा हे प्लेन मिरर आहे, आणि एक माणूस बरोबर इथे उभा आहे आणि ह्या माणसाचं अंतर मिररपासून 10 मीटरवरती हे अंतर आहे. तर नियम असा आहे की प्लेन मिररच्या समोर आपण जेवढ्या अंतर पुढे उभे असतो तेवढ्याच अंतर पाठीमागे ती इमेज तयार होते. म्हणजे समजा प्लेन मिरर इथं आहे, त्याच्या पाठीमागच्या साईडला जी इमेज तयार होणार आहे, समजा इथं इमेज तयार झाली असेल, ही बरोबर 10 मीटर अंतरावर असणार आहे. तर आता ज्यावेळेस आपल्याला इमेजपासून 5 मीटर अंतरावर उभा व्हायचं, याचा अर्थ आरशापासून आपण 2.5 सेंटीमीटर उभा असलं पाहिजे. मग आरशापासून जे 2.5 सेंटीमीटर आहे ते समजा या ठिकाणी आपल्याला उभं राहिलं तर साधारण हे डिस्टन्स किती असायला पाहिजे, 2.5. त्यावेळेस मग इमेज पण पाठीमागं 2.5वर तयार होईल आणि दोघांमधलं डिस्टन्स, इमेज आणि माणसामधलं डिस्टन्स हे 5 मीटर होईल. तर मग 10 मीटरमधून आपण 2.5 मायनस केले तर उत्तर आपल्या इथं 7.5 मीटर अंतरावरती आपल्याला जायला पाहिजे. तर याचं 80चं जे उत्तर आहे ते 7.5. त्यानंतर नाही, विच ऑफ द फॉलोइंग मेटल इज युज्ड इन इलेक्ट्रोप्लेटिंग टू मेक द मेटल ऑब्जेक्ट्स ॲपियर शायनिंग ऑन द कार सरफेस. तर कार सरफेसचे जे मेटल ऑब्जेक्ट असतात त्याच्यामध्ये इलेक्ट्रोप्लेटिंग जे होतं ते क्रोमियमचं होतं. क्रोमियम एक चकाकी आणणारा धातू आहे आणि त्यामुळे त्याचं इलेक्ट्रोप्लेटिंग कारवरती केलेलं असतं. प्रश्न क्रमांक 82, व्हॉट आर द 2 गॅसेस मेनली रिस्पॉन्सिबल फॉर ॲसिड रेन. तर ॲसिड रेन सगळ्यांना माहिती आहे की सल्फर डायऑक्साईड पासून सल्फ्युरिक ॲसिड हे खाली पावसामधून पडतं आणि नायट्रोजन डायऑक्साईडपासून नायट्रिक ॲसिड. त्यामुळे ह्याचा ऑप्शन नंबर 1 उत्तर आहे. ह्याचा ऑप्शन नंबर 1 सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड हे 2 गॅसेस आहेत की यांच्यामुळे ॲसिड रेन हा पडतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 83, अ सेट ऑफ टर्म्स पर्टेनिंग टू रिप्रोडक्शन आर गिवन बिलो, चूज द सेट दॅट हॅज अ इनकरेक्ट कॉम्बिनेशन. तर ह्या ऑप्शनमध्ये इनकरेक्ट कॉम्बिनेशन कोणाचं आहे की याच्यामध्ये हे जे आहेत ते रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन्स आहेत, मेल्स आणि फिमेल्स. तर याच्यामध्ये जो ऑप्शन नंबर आहे ऑप्शन नंबर 3. कारण काय, तर याच्यामध्ये स्पर्म हे मेल ऑर्गॅनमध्ये जातं आणि हे जे आहेत ते बाकीचे फिमेल ऑर्गॅनमध्ये. तर प्रश्न ऑप्शन नंबर 3 जो आहे याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक 83चा. ओके.
बघूया आपण पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 83 झालेला आहे. बघतोय प्रश्न क्रमांक 84. द प्रोसेस ऑफ झिंक लॅमिनेशन कोटिंग ऑन आयर्न इज कॉल्ड. तर झिंकचं जे लॅमिनेशन आपण करतो आयर्नवरती त्याला म्हणतात गॅल्व्हनायझेशन. खूप सिंपल असा हा प्रश्न आहेत काही ह्याच्यामध्ये. तर 85 नंबरचा जो प्रश्न आहे, कंडिशन फॉर गुड इलेक्ट्रोप्लेटिंग. तर माझ्या अंदाजानुसार जो हा प्रश्नाचं उत्तर आहे की हाय करंट डेन्सिटी, लो टेम्परेचर, हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ मेटल इलेक्ट्रोलाइट. तर ऑल ऑफ दीज ह्या कंडिशन्स ज्या आहेत त्या गुड आहेत इलेक्ट्रोप्लेटिंगसाठी. हा प्रश्न रिव्ह्यूसाठी पण टाकू शकतो आपण नंतरनं, याचं तुम्ही पण आन्सर चेक करू शकता 85चं. त्यानंतर 86 इलेक्ट्रोप्लेटिंग इज ॲप्लिकेशन ऑफ. तर इलेक्ट्रोप्लेटिंग जे आहे की ते इलेक्ट्रोलिसिसचं ॲप्लिकेशन आहे. दोघांचा शब्द पण सेम आहे, म्हणजे इलेक्ट्रोलिसिसचंच ॲप्लिकेशन इलेक्ट्रोप्लेटिंग आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 87 an earthquake measuring 6 on Richter scale is more powerful than the another magnitude of 4 by. म्हणजे 6 रिश्टर स्केलचा भूकंप हा 4 रिश्टर स्केल भूकंपापेक्षा कितीने मोठा असेल. तर आपल्याला माहिती आहे की जो 4 रिश्टर स्केलचा भूकंप आहे आणि 5 रिश्टर स्केलचा, ह्यांच्यामध्ये 5 रिश्टर स्केलचा भूकंप हा 4 रिश्टरपेक्षा 10 टाइम्स 10 पट मोठा असतो. आणि 5 रिश्टर स्केलपेक्षा 6 रिश्टर स्केलचा भूकंप पण 10 पट मोठा असतो. मग 4 आणि 6 मधला जो पट आहे त्याला 10 गुणिले 10 100 टाइम्स, 100 पटीने मोठा आला. 6 रिश्टर स्केलचा भूकंप हा 4 रिश्टर स्केलपेक्षा 100 पटीने मोठा आला. प्रश्न क्रमांक 88 रबी क्रॉप्स. सगळ्यांना माहिती आहे रबी क्रॉप जे आहे ते आपण विंटरमध्ये सोन करतो आणि उन्हाळ्यामध्ये आपण ते काढतो. म्हणून प्रश्न क्रमांक 88 रबी क्रॉप्स आर सोन इन विंटर अँड हार्वेस्टेड इन समर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 89 द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ शुगर इंटू अल्कोहोल. तर ज्या प्रोसेसनी शुगरचं रूपांतर अल्कोहोलमध्ये होतं त्याला आपण फर्मेंटेशन म्हणतो. त्याला मराठीमध्ये किण्वन प्रक्रिया असं पण म्हणतो आपण. प्रश्न क्रमांक 90 आयडेंटिफाय द करेक्टली मॅच द पेअर फ्रॉम द फॉलोविंग. याच्यामध्ये करेक्ट पेअर काढायचे, बाकीच्या सर्व चुकलेलं आहे, एकच करेक्ट आहे. सुंदरबन या ठिकाणी टायगर असतात, बेंगाल टायगर. रेनथंबर या ठिकाणी मला वाटतं काळवीट आहेत. काझीरंगा या ठिकाणी रिनोसोर्स आहेत. आणि गिर लायन हे बरोबर जोडी आहे. गिर या ठिकाणी लायन असतात. लायन अभयारण्य जे आहे गिरचं राजस्थानमध्ये गुजरातमध्ये आहे त्या ठिकाणी. वॉटर हार्वेस्टिंग मीन्स, तर वॉटरचं हार्वेस्टिंग करणे याचा अर्थ पावसाचं पडलेलं पाणी आपण साठवणे. कलेक्शन ऑफ रेन वॉटर इन द स्टोरेज टँक. त्यामुळे याचा ऑप्शन नंबर आहे 3 ऑप्शन नंबर आहे याचा. प्रश्न क्रमांक 91 बघितलेला आपण. आता बघूया प्रश्न क्रमांक 92 बघतोय आपण. प्रश्न क्रमांक 92 पर्सन सफरिंग फ्रॉम डॅश डॅश शुड ऑलवेज कवर हिज माउथ अँड नोज विथ हँकरचीफ व्हाईल स्नीजिंग. तर यापैकी कुठल्या डिसीजमध्ये खोकल्यानंतर आपल्याला समोर रुमाल धरण्याची गरज आहे? कॉमन कोल्ड, कॅन्सर, अस्थमा, मलेरिया. तर कॅन्सर, अस्थमा, मलेरिया हे नॉन कम्युनिकेबलच आहेत. कॅन्सर आणि अस्थमा. मलेरिया कम्युनिकेबल आहे पण तो डासांमुळे पसरतो, ॲनाफिलस मॉस्किटोमुळं. तर कॉमन कोल्ड हा व्हायरल डिसीज आहे, तो खोकताना आपण त्याच्यासमोर काळजी रुमाल धरणं गरजेचं आहे कॉमन कोल्डमध्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 93 विच ऑफ दीज ट्रॅप्स एअर द मोस्ट. तर यातलं कुठलं एअर सगळ्यात जास्त ट्रॅप करू शकतं? नायलॉन, कॉटन, वूल आणि पॉलिस्टर. तर आपल्याला माहिती आहे आपण हिवाळ्यामध्ये लोकरीचे कपडे घालतो कारण लोकर जे आहे ते जास्तीत जास्त एअर ट्रॅप करते आणि एअर जे आहे ते बॅड इन्सुलेटर आहे हीटचं आणि त्याच्यामुळं आपल्याला गरम त्या ठिकाणी वाटतं. 94 विच नॉन मेटल इज हायली रिॲक्टिव्ह अँड यूज्ड इन मेकिंग द मॅस्टिक्स. तर काडीपेटीमध्ये फॉस्फरस हा एक नॉन मेटल आहे की जो हायली रिॲक्टिव्ह आहे, तो यूज केला जातो. 95 व्हॉट इज द प्रोडक्ट फॉर्मड वेन मेटल रिॲक्ट्स विथ वॉटर. ज्यावेळेस मेटल जे आहे त्यांची रिॲक्शन ऑक्सिजन बरोबर होते त्यावेळेस मेटल ऑक्साईड तयार होतं आणि ज्यावेळेस मेटलची रिॲक्शन वॉटर बरोबर होते, वॉटरमध्ये आहेत ऑक्सिजन आणि हायड्रोजन दोन्ही पण, तर त्याचा होईल मेटल हायड्रॉक्साईड. ह्याचा ऑप्शन आहे मेटल हायड्रॉक्साईड. प्रश्न क्रमांक 96 विच ऑफ द फॉलोविंग पेअर्स ऑफ द ऑर्गेनेल डज नॉट कंटेन DNA. DNA कोणामध्ये नाही आहे? तर मायटोकॉन्ड्रिया, लायसोझोम्स, क्लोरोफास, व्हॅक्युएल्स. जे पार्ट आहेत की जे जास्त महत्त्वाचे नाही आहेत जास्त कामासाठी, तर त्याच्यामध्ये DNA नसणार आहेत. फॉर एक्झाम्पल व्हॅक्युएलमध्ये DNA नसतात आणि लायसोझोम्स यांच्यामध्ये पण DNA नसतील. बाकीचे जरा महत्त्वपूर्ण पार्ट्स आहेत
यांच्यामध्ये DNA नाही आहे. प्रश्न क्रमांक 97, विच ऑफ द फॉलोविंग फ्युचर हेल्प्स इन डिस्टिंग्विशिंग अ प्लांट सेल फ्रॉम ॲन ॲनिमल सेल. तर प्लांट आणि ॲनिमल सेलमधला महत्त्वाचा जो फरक आहे तो सर्वांना माहीत असावा, सेल वॉल. तर प्लांट सेलला सेल वॉल असते आणि ॲनिमल सेलला सेल वॉल नसते. प्रश्न क्रमांक 98, नॅफ्थलिन बॉल्स युज्ड टू रिपेल मॉथ्स अँड इन्सेक्ट्स आर डिराइव्ड फ्रॉम. नॅफ्थलिन बॉल जे आहेत तर ते तयार केले जातात कोलटारपासून, जे आपण इन्सेक्टला वगैरे पळवण्यासाठी लावतो. त्यानंतर 99, प्रश्न क्रमांक 99, स्लो प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ डेड व्हेजिटेशन इन टू द कोल इज कॉल्ड. म्हणजे जे काय जुन्या काळातले झाडं वगैरे आहेत, वनस्पती, फॉरेस्ट, त्याचं रूपांतर कोळशामध्ये होतं, त्याला आपण म्हणतो कार्बनायझेशन. प्रश्न क्रमांक 100, विच अमंग द फॉलोविंग इज अ पेट्रोलियम प्रोडक्ट विच कॅन बी युज्ड फॉर मेटलिंग द रोड्स. तर रोड्स मेटलिंग करायला जो प्रोडक्ट वापरला जातो तो आहे बिटुमेन. बिटुमेन हा हाय क्वालिटी रोड्समध्ये तयार करण्यामध्ये वापरला जातो. तर अशा प्रकारे आपण जे आता क्वेश्चन पाहिलेले आहेत ते सायन्सचे प्रश्न पाहिलेले आहेत. ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम 2021 या ठिकाणी जे 25 प्रश्न पडले होते सायन्सचे त्यात आपण पाहिले आहे. बाकीच्या विषयाचे पण आपण पाहणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.